म्हटलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता अर्जुन जो आहे तो आपल्या रूममध्ये बसून काम करत असतो. तेवढ्यातच त्याला चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्य आता अर्जुनला सांगतो की आपल्याला मुंबईवरनं क्लायंट भेटायला येत आहेत आणि ते सुद्धा शिर्की क्लायंट. ते सुद्धा 10:30पर्यंत पोचणार आहेत. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर 10:30ला ऑफिसला पोचावं लागेल. तुझं आवरलं नाही आहे का अजून, असं विचारतो तो. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, अजून माझं आवरलं नाही आहे, 9:15 झालेत ना. मी पटकन फ्रेश होतो आणि स्वतःचं आवरून घेतो. त्याच वेळेला आता अर्जुन खरं तर खूप जास्त घाबरलेला असतो, कारण सायलीने त्याला कुठेही बाहेर निघायची परवानगी दिलेली नसते आणि म्हणूनच तो म्हणतो की चालेल, मी तयार होतो आणि असं बोलून तो फोन ठेवतो. त्यानंतर अर्जुन तयार झालेला असतो. अर्जुन जेव्हा तयार होतो ना, तेव्हा सायली त्याला विचारते की तुम्ही कुठे निघाला आहात. त्यावर सायलीला अर्जुन सांगतो की मला बाहेर जावं लागेल, कारण माझ्या कंपनीमध्ये मीटिंग आहे आणि मला ती अटेंड करावी लागणार आहे. त्यासाठी मला बाहेर जायचे, असं देखील तो बोलतो. जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तुम्हाला जी काही कामं करायची आहेत ना, ती घरात बसून करा. मी तुम्हाला कुठेही बाहेर सोडणार नाही. ऑनलाईनही कामं होतात आणि तुम्हाला जर एवढीच काही मीटिंग इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्या क्लायंटना घरी बोलवा. स्टडी रूममध्ये सुद्धा काही कामं होऊ शकतात, तिथे तुम्हाला कोणताही डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी मी घेईन, असं देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे आता अर्जुन जो असतो तो म्हणत असतो की बाबा तुम्ही तरी समजवा ना. तर ते सुद्धा सांगत असतात की मी सुद्धा ऑनलाईन मीटिंग घेणार आहे, मी सुद्धा कुठेही बाहेर जाणार नाही. असं सांगितल्यानंतर आता अर्जुनची तर पंचायत होते. अर्जुनला कुठेही बाहेर जायला भेटत नसतं, कारण प्रतापही आता म्हणत असतात की मीही कुठे जाणार नाही आहे, मीही घरातूनच काम करणार आहे. म्हटल्यावर आता अर्जुन जो आहे त्याचा खूप जास्त नाईलाज झालेला असतो. अर्जुनचा ज्या वेळेला नाईलाज होतो तेव्हा अर्जुन जो आहे तो पूर्णाची आणि त्याचसोबत प्रताप यांना समजवायला सांगत असतो सायलीला. पण आता ते दोघंही जण आपापल्या कामाला लागतात. प्रताप जे असतात ते आता लगेच आपला पेपर घेतात आणि पेपर वाचू लागतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो असतो तो आपला वाट बघत असतो की कोणीतरी हे करेल. पण पूर्णा जी असते ती तर आपला जप करून बसलेली असते, कारण आता तिला जपमाळ करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच ती आता जप करत बसलेली असते. तर दुसरीकडे आता सायली जी आहे ती किचनमध्ये गेलेली असते आणि जेव्हा सायली किचनमध्ये जाते तेव्हा आता सायली सगळी कामं करत असते आणि ती दोघीही जणी गप्पा मारत असतात खरं तर किचनमध्ये. तर दुसरीकडे अर्जुन विचार करतो की कोणाचंही लक्ष नाही आहे, तोपर्यंत हीच वेळ आहे बाहेर सटकायची, आपण हीच संधी साधून बाहेर जाऊया असा विचार करूनच तो आता बाहेर जायचा विचार करतो. त्याला असं वाटतं की सायलीचं लक्ष नाही आहे, पण सायली देखील तितकीच हुशार असते. सायली लगेच टेबलवरनं खाली उतरते आणि अर्जुनला म्हणते की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही पळून जाणार आहात का. तर हा तुमचा गैरसमज आहे, मी तुम्हाला बघत आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही असं देखील आता ती ठणकावून सांगते. आणि जेव्हा हे सगळं ती काही सांगते ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त अर्जुन घाबरतो. तर अर्जुनला आता कुठेही जाऊ देत नसते सायली. सायली म्हणत असते की तुम्हाला इतकं सांगून सुद्धा समजत नसेल ना, तर तुम्हाला ना आता माझ्या पदरालाच बांधून ठेवावं लागणार आहे, तेव्हाच तुम्ही ऐकणार आहात. आणि असं बोलून ती आता आपल्या पदराला अर्जुनचा हात बांधून ठेवते. त्यावर अर्जुन म्हणत असतो की बायको हे काय करतेस, पण सायली ऐकायला तयार नसते. तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो. चैतन्य म्हणतो अरे तुझी वाट बघून मी दमलो, शेवटी मी निघून आलो. काय रे, कुठे होतास तू एवढा वेळ, आणि हे काय, तुम्ही काय पुन्हा लग्न करताय का, असं चैतन्य विचारतो. त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे पुन्हा लग्न नाही रे, पण माझी बायको बघ ना कुठेही मला बाहेर सोडत नाही आहे. चैतन्याला सुद्धा आता सायली म्हणत असते की मी ह्यांना कुठेही बाहेर सोडणार नाही आहे, जी काही कामं आहेत ती घरात बसून करा, तुम्हाला मी दोघांनाही बाहेर पाठवणार नाही, असं देखील आता सायली सांगू लागते. तर चैतन्य म्हणतो अगं पण सायली वहिनी, आमची मीटिंग आहे ना इम्पॉर्टंट. सायली म्हणते जे काही करायचं आहे ना ते घरातून करा, मी काही झालं तरी तुम्हाला बाहेर पाठवणार नाही म्हणजे नाही. हा माझा पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय आहे आणि त्यामुळे मी ह्या निर्णयात कोणतेही बदल करणार नाही, असं सायली स्पष्टपणे सांगते. तर आता अर्जुन जो असतो आणि त्यामध्ये सायली या दोघांमध्येही चैतन्याची पूर्णपणे गोची झालेली असते. चैतन्य म्हणत असतो की तुम्हाला ना काही करायचं आहे ना ते करा, उगाच ना मला मध्ये घेऊ नका. तुम्हाला नवरा बायकोंची भांडणे, मी जाऊन बसतो, तुम्ही नीट पहा काय ती करायची ती. आणि असं बोलून तो आता तिकडे जाऊन बसतो. आणि जेव्हा आता तो तिकडे जाऊन बसतो ना, तेव्हा मात्र आता अर्जुन डोक्याला हात लावून घेतो, कारण अर्जुनला सटकायचं असतं पण अर्जुनला सटकता येत नसतं.
मग आता कसं सटकणार याचाच विचार सुरू असतो. पण तरीसुद्धा बरेच विचार डोक्यामध्ये सुरू असतात की काय करायचं काय करायचं. पण आता तर विचार करून करून तो दमलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की आपण जरी ह्या इकडनं सटकायचा प्रयत्न केला तरी नंतर आपली बायको जी आहे ती आपल्याला फोन करून त्रास देणार. त्याच वेळेला तर अजून काही ना काही निमित्त करत असतो की त्याचा हात जो आहे तो तिथून सुटायला हवा, म्हणून तो म्हणत असतो की बायको प्लीज नका हात सोड ना, माझे पाय दुखत आहेत. किचनमध्ये सुद्धा सायली अर्जुनला घेऊन उभी असते. आता बिमलला हाक मारते ती आणि ह्यांना जरा स्टूल द्या, म्हणजे ह्यांना बरं वाटेल, म्हणजे ह्यांना बसताही येईल असं देखील आता अर्जुनसाठी ती स्टूल मागत असते आणि बिमलला सांगते. तर त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, त्याची काहीच गरज नाही. आता अर्जुनला काही झालं तरी लवकरात लवकर रूममध्ये सटकायचं असतं आणि तो आता सायलीला म्हणतो की माझं ना जरा इम्पॉर्टंट काम आहे रूममध्ये, मला रूममध्ये जायचं आहे, माझा हात सोडणार. सायली कसली ऐकते, सायली म्हणते तुम्हाला रूममध्ये जायचं आहे का, चला मी येते तुमच्यासोबत. आणि असं बोलून ती आता त्याच्यासोबत रूममध्ये जायला निघत असते. तर इकडे चैतन्य आणि त्याचसोबत पूर्णाची मात्र ही सगळी मजा घेत असतात. त्यांना तर हसूच आवरत नसतं, इतकी भारी मजा येत असते. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी असते ती अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही ही सगळी जी काही नाटकं करताय ही मला कळत नाही आहे का, तुम्हाला बाहेर सटकायचं आहे यासाठी तुमची ही सगळी नाटकं चालली आहेत. पण मी सुद्धा तितकीच हुशार आहे, तुम्हाला एकट्याला मी कुठेही जाऊ देणार नाही. चला आपण आहे ना वरती जाऊया, तुम्हाला जे काही हवं आहे ते घेऊया. तर दुसरीकडे आता प्रताप म्हणत असतात की आतापर्यंत मी ऐकलं होतं की बायकोच्या मागे लागतो नवरा आणि त्याचसोबत बायको पदराला बांधून ठेवते, आणि हेचं उत्तम उदाहरण आज आपण आपल्या घरी पाहत आहोत. आणि हे बघा ना, सायलीने कसं बांधून ठेवले पदराला अर्जुनला, खरंच लय भारी वाटते असं देखील आता जे प्रताप आहेत ते म्हणत असतात. तर तिथे असणारा चैतन्य आणि त्याचसोबत पूर्णाजींना सुद्धा खूप भारी वाटत असतं, कारण जे काही सुरू असतं ना ते खूपच हास्यास्पद असतं. आता अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो, तो म्हणजे बेडरूममध्ये. आता तो ती डायरी घ्यायला जातो, तर सायली म्हणत असते की काय हवंय ते घ्या लवकर, आणि तीच त्याला सगळं काही शोधून देत असते, कारण त्याचा हात काही झालं तरी तिला सोडायचा नसतो. तर दुसरीकडे मात्र अर्जुन म्हणतो हां बरोबर हीच डायरी हवी होती, आणि उगाच ती डायरी चाळायचा प्रयत्न करतो. मग आता तो म्हणतो की नाही मला तर सटकायचं आहे, मीटिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसाठी बाहेर जावं लागेल. आणि म्हणूनच तो आता विचार करतो आणि तो म्हणतो की मला ना जर वॉशरूमला जायचं आहे ग बायको, तर वॉशरूमला जाऊन येऊ का, पण ती काही त्याला सोडत नसते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की थांब मला जरा हात सोड, मी वॉशरूमला जाऊन येतो. आतमध्ये जातो तर मुद्दामून आहे ना तो तिचा पदर आहे ना ओढत असतो, म्हणतो की नाही ग मला जाता येतच नाही आहे पुढे, आता मी काय करू सांग ना मला, पुढे कसं जाऊ मी, हातच पुरत नाही, जरा सोडतेस का गं बायको पदर. आता सायलीचा नाईलाज होतो, सायलीला ऑप्शन नसतो, कारण अर्जुन जो आहे तो वॉशरूमला गेला आहे आणि जर त्याचा हात सोडला तर तो कुठे पळून जाणार आहे असा सायली विचार करते. आणि सायली जी आहे ना ती आता हात त्याचा सोडून टाकते. सायली जेव्हा त्याचा हात सोडून टाकते तेव्हा आता अर्जुन जो आहे तो वॉशरूममध्येच आतमध्ये असतो. त्याला आता बघायचं असतं की सायली नेमकी कुठे आहे, आणि तो विचार करतो की सायलीचा मोबाईल आहे ना तो टेबलवर चार्जिंगला लावलेला असतो, आणि म्हणूनच तो मग ठरवतो की सायलीच्या मोबाईलवर फोन केला तर सायली नक्कीच फोन घेण्यासाठी म्हणून तिथे जाईल. आणि आता ती फोन बघण्यासाठी तिथेच गेलेली असते. त्यावेळेला आता अर्जुन जो आहे तो बाथरूममधनं लगेच बाहेर निघतो आणि लगेच तिकडनं जाताना सायलीला म्हणतो बायको सॉरी पण मला जावं लागेल, माझी महत्त्वाची मीटिंग आहे. आणि असं बोलून बाथरूममधनं पळ काढतो आणि खाली जाऊन चैतन्याला भेटतो आणि चैतन्याला म्हणतो चल लवकर पळ. तर दुसरीकडे मात्र आता जी सायली असते ती सुद्धा त्याच्या मागे जाते. अहो ऐका ना पण कुठे आपला अर्जुन ऐकतोय, अर्जुनने जे ठरवलेलं असतं ते तर तो साध्य करतोच. खाली गेल्यावर चैतन्य आणि त्याचसोबत इथे असणारी पूर्णाजी सुद्धा बघू लागते, अरे चाललंय काय नेमकं. पण आता अर्जुन जो आहे तो चैतन्याला घेऊन पळतोच. सायली म्हणत असते की ह्यांनी बघितलंच ना काय केलं, तुम्ही कोणीच त्यांना सपोर्ट का केला, त्यांना थांबवायला पाहिजे होतं, त्यांना असं जाऊ द्यायला पाहिजे नव्हतं. तर पूर्णाजी म्हणते अगं काय करणार, तो गेला ना आणि त्याचंही काम होतं. तर सायली म्हणते अहो पूर्णाजी मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली होती आणि आता त्यांची बाजू घेत आहे. तर पूर्णाजी म्हणतात अगं तू माझी जशी नाचून आहेस तसा तो माझा नातू आहे, मग त्याची बाजू घ्यायला नको का. आणि असं बोलून त्याची बाजू घेत असताना प्रतापही म्हणतात की बघा तुम्हा दोघाही नवरा बायकोंच्या रोमॅन्समध्ये आम्ही काही पडणार नाही. आणि असं बोलून आता ते मुद्दामूनच विषय टाळायचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे सायलीला खरं तर अर्जुनची काळजी लागून राहिलेली असते की अर्जुनला काही व्हायला नको, आणि म्हणूनच ती खूप जास्त चिंतित असते. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो गाडी चालवत असतो आणि त्याला आता सायलीचा कॉल आलेला असतो. जेव्हा सायलीचा कॉल येतो अर्जुनला तेव्हा मात्र आता अर्जुन इकडे तिकडे पाहत असतो. अर्जुन म्हणतो की बघितलंस
पाहिलंस का, माझ्या बायकोचा कॉल आला. आणि त्याच वेळेला आता इकडे तिकडे पाहिल्यानंतर तो म्हणतो की आता खरी मजा येणार आहे आणि तो कॉल रिसीव करतो. सायलीला म्हणत असतो की काय झालं बायको, बोल ना. तर त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की का हो, तुम्ही मला न सांगता का गेलात, तुम्हाला कळत नाही का. नको, काही झालं तरी तुम्ही घरात या पहिले, तुम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे आणि काय नाही. तरीसुद्धा अर्जुन काही ऐकायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो बायको, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी मला जावंच लागणार. अर्जुन काही सायलीचं बोलणं ऐकत नसतो. सायली बोलत असते तेवढ्यातच जोरात अर्जुनच्या इथून आवाज येतो ब्रेक दाबल्याचा आणि त्याचसोबत अर्जुनचा फोनही कट होतो. सायली खूप जास्त घाबरते. सायली म्हणत असते की काय झालं, हॅलो हॅलो काय झालं, पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. पूर्णाची, प्रताप आता सगळेजण सायलीला विचारतात की काय झालं. सायली म्हणते अहो अर्जुन माझ्याशी बोलत होते आणि अचानक ना गाडीच्या ब्रेकचा जोरात आवाज आला. नक्कीच काहीतरी झालं आहे बाबा, मला खूप काळजी वाटते. मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं होतं की ह्यांना बाहेर नाही जाऊ द्यायचं आहे, पण तुम्ही सगळ्यांनी त्याला बाहेर जाऊ दिलं. तो महिपत शिकरे माहिती आहे ना कसा माणूस आहे, तो काही करू शकतो. मला आता खूप जास्त भीती वाटते. तेवढ्यातच तिथे आता कल्पना आलेली असते आणि कल्पनाच्या समोरच सायली हे सगळं बोलते. सायलीला कल्पना समजावते आणि म्हणत असते की काही होणार नाही अर्जुनला, अर्जुन ठीक असेल. पण सगळीजण आता अर्जुनला कॉल करत असतात, पण अर्जुन काही कॉल रिसीव्ह करत नसतो. त्याच वेळेला प्रताप म्हणतात की थांब मी करतो, पण सायली म्हणते की बाबा मीही कॉल केला होता पण ते कॉल रिसीव्हच करत नाहीत, काय करूया. तर आता घरातच सगळ्यांनाच टेन्शन येतं. सायली तर अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. सायली म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलं आणि असं बोलूनच ती खूप जास्त रडत असते. तर सायली जेव्हा आता रडते ना तेव्हा मात्र प्रतापनासुद्धा सायलीच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाही. ते म्हणत असतात की थांब आपण थोडा वेळ वाट बघूया, नाहीतर मी एक काम करतो, मी आता जाऊन बघतो. तर सायली म्हणते की बाबा मी सुद्धा तुमच्यासोबत येते, म्हणजे मलाही बघता येईल. आपण तर त्यांना कॉल करते पण ते कॉल रिसीव्हच करत नाही आहेत. सायली पुन्हा एकदा अर्जुनला कॉल करायचा प्रयत्न करते, पण अर्जुन जो आहे तो कॉल रिसीव्ह करत नसतो. सायली टेन्शनमध्ये असते. सायली आता चैतन्याच्या कॉलवरही कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. चैतन्यही कॉल रिसीव्ह करत नसतो. सायलीचं आता टेन्शन वाढत चाललेलं असतं. सायली म्हणत असते की म्हणून मी मगासपासून त्यांना कुठेही बाहेर जाऊ देत नव्हती, पण तुम्ही दोघांनीही त्याला अडवलं नाही, त्यांना बाहेर जाऊ दिलं, तुम्ही थांबवायला पाहिजे होतं, असं देखील आता सायली जी आहे ती आता म्हणू लागते. जेव्हा सायली हे सगळं काही म्हणते ना तेव्हा मात्र आता प्रताप म्हणतात की आता इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही, काही झालं तरी आताच्या आता निघायला लागणार आहे. आणि असं बोलून आता ती सगळीजणं बाहेर पडायचं ठरवतात. तेवढ्यातच अर्जुन जो आहे तो तिथे आलेला असतो. तो अगदी लंगडत लंगडत आलेला असतो. त्याच्या हाताला फ्रॅक्चरही असतं, त्याचसोबत डोक्याला पट्टी लावलेली असते. सायली हे सगळं पाहते तर सायलीला खूप जास्त रडू येतं. सायली म्हणत असते की बघितलं का यांची अवस्था किती वाईट झालेली आहे, मी तरी म्हणत होते की कुठेही जाऊ नका, पण नाही, माझं ऐकलंच नाही. आणि आता सायली खूप जास्त रडकुंडीला येते. सायली म्हणत असते की मी तुम्हाला म्हटलं होतं जाऊ नका, हे सगळं ना त्या महिपतनेच केलेलं आहे, मला माहिती आहे. अर्जुन सायलीला शांत करायचा प्रयत्न करतो, पण सायली कुठे शांत राहते. सायली मात्र आता ओक्साबोक्शी रडत असते. अर्जुनला सगळीजण विचारतात की हे सगळं काही कसं काय झालं, पण तरीसुद्धा आता अर्जुनचं सायली काही ऐकून घेत नसते. सायली खूप जास्त रडत असते. सायली जी आहे ती आता म्हणत असते की मला ना खूप जास्त त्रास होतोय, तुम्हाला मी म्हटलं होतं. तर अर्जुन आता जो काही प्रकार घडलेला आहे तो सगळा काही सांगतो आणि म्हणत असतो की खरं तर ना हा खूप मोठा अपघात झाला. म्हणजेच मी गाडी चालवत होतो, एक माणूस तिथे समोर आला आणि मी त्याला वाचवायला गेलो आणि जोरात ब्रेक लावला. तर इकडे मात्र आता सांगत असते की नाही, तुम्ही काहीतरी उगाच नका सांगू, मला माहिती आहे तुमच्या गाडीसमोर आहे ना कोणीही आलेलं नव्हतं, ते सगळं ना मुद्दामून घडवलेलं होतं. मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की महिपत तुमच्या जीवावर उठलाय, पण तुम्ही माझं ऐकत नाही आणि घराबाहेर पडता. सायली खूप जास्त रडू लागते. सायली अगदीच लहान मुलांसारखी रडत असते. तिला तिचंसुद्धा कळत नसतं. तिला आता अर्जुनची खूप जास्त काळजी वाटत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको थांब, शांत हो शांत हो, पण सायली कसली ऐकते. सायली नुसती रडूच लागते रडूबाईसारखी. आणि सायली जेव्हा हे सगळं करून रडत असते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो असतो तो सायलीला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण कुठे सायली ऐकते. सायली तर खूप जास्त रडूच लागते. ती म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं की घराबाहेर पडू नका, पण तुम्ही काही माझं ऐकलंच नाही आणि तुम्ही ऐकलत नाही ना माझं, आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे.
बोलून सायली खूप जास्त रडत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं बायको ऐक ना, अगं ऐक तरी. पण सायली कसली ऐकते, सायली काहीच ऐकायला तयार नसते. ती सरळ म्हणते की नाही, तुम्ही उगाच आहे ना मला काहीच सांगू नका, मला माहिती आहे तुम्ही मला खोटं सांगताय ते. पण इथे मात्र आता चैतन्याने डोक्याला हातच मारून घेतलेला असतो. तर आता अर्जुनने जे काही नाटक रचलेलं असतं ना, म्हणजेच अर्जुनने खरं तर मुद्दामून हे सगळं केलेलं असतं. आणि जेव्हा तो हे सगळं काढून टाकतो तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण अर्जुनने ते काहीच लागलेलं नसताना सुद्धा सायलीला मुद्दामून धडा शिकवण्यासाठीच हे बँडेज अँड ऑल सगळं काही लावलेलं असतं. आणि जेव्हा अर्जुन एक एक करून हाताचं आणि त्याचसोबत डोक्याला लावलेली पट्टी काढून टाकतो ना, तेव्हा मात्र आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते. आणि इतर घरातले सुद्धा सायलीला आता अर्जुन म्हणत असतो की बघ मला काहीच लागलेलं नाही. पण आता खरं तर सायलीला याच गोष्टीवर विश्वास बसत नसतो की अर्जुनने असं का केलं. तर दुसरीकडे आता घरातले सगळेजण खूप जास्त चिडलेले असतात. आणि ते आता अर्जुनला म्हणतात की ही कोणती मस्करी झाली, आम्ही किती टेन्शनमध्ये होतो, तुला तरी कळतंय का, हे अशी मस्करी करायची नाही हां, असं बोलून त्याला आता खूप जास्त मार भेटतो. पूर्णाजीसुद्धा काठीने त्याला मारू लागते. प्रताप आणि कल्पना देखील खूप जास्त चिडलेले असतात. आणि आता सगळेजण आवाज चढवत त्याच्याशी बोलत असतात. तर अर्जुन मात्र म्हणतो की थांबा ना थांबा, मी हे सगळं का केलं ते सांगतो. सायली आता रडत असते आणि अर्जुनला सांगत असते की तुम्ही हे सगळं काही केलंय ना, तरीसुद्धा तुम्हाला मी बाहेर जाऊ देणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं करून तुम्हाला जे काही करायचं आहे ते मी साध्य करू देणार आहे का, चा भ्रम आहे. मी तुम्हाला कुठेही बाहेर पडू देणार नाही आहे. या सगळ्या गोष्टी कधीही होऊ शकतात. पण इथे मात्र आता अर्जुनला हेच दाखवायचं असतं की या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत, या सगळ्यात चुकून मुद्दामून मी या गोष्टी घडवून आणल्या आहेत, हेच आता अर्जुनला दाखवायचं असतं. आणि म्हणूनच अर्जुनने हा प्लॅन केलेला असतो चैतन्याच्या मदतीने. चैतन्य खरं तर या सगळ्याला नाही बोलत असतो. पण अर्जुन म्हणतो की अरे आजच बघितलंस ना सायलीने मला कसं घरात थांबवून घेतलं, आता अशीच ती रोज मला घरात थांबवून घेणार, मग आपली कामं कशी होणार आहेत. आणि त्याचसाठी मला तिला व्यवस्थितपणे समजवायचं आहे. तिला असं वाटत असेल की महिपत माझ्यावर हल्ला करेल आणि म्हणूनच ती घराबाहेर मला सोडत नाही आहे. जेव्हा आता मी असा जाईल ना तेव्हा बरोबरच ती मला घरातून बाहेर काढेल, असं देखील आता अर्जुन म्हणू लागतो. आणि त्याचसाठी हे सगळं काही प्लॅनिंग आता सुरू असतं. जेव्हा हे सगळं काही प्लॅनिंग सुरू असतं ना, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती मात्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ऐकत असते. तर चैतन्य आधी खरं तर या सगळ्यासाठी नाही बोलत असतो. पण इकडे कसला अर्जुन ऐकतोय. अर्जुनने हाताला बँडेज, डोक्याला पट्टी, हे सगळं काही लावलेलं असतं. आणि त्याला आता हे सगळं करून पुढे जायचं असतं, ते म्हणजे आता भेटायला. तर सायलीला हे सगळं जेव्हा ती स्टोरी सांगू लागतो तेव्हा मात्र आता सायलीला प्रचंड राग येतो. सायली आता अर्जुनकडे रागातच पाहत असते आणि ती त्याला म्हणत असते की तुम्हाला हे सगळं करताना जरा देखील लाज वाटली नाही का. तर दुसरीकडे कल्पना आणि त्याचसोबत पूर्णाजीसुद्धा अर्जुनवर भडकलेल्या असतात. कारण त्यांना माहिती आहे की अर्जुन कसा आहे. आणि त्याचसोबत महिपत जो आहे तो जीवावर उठला आहे आणि हे सगळं करून काय भेटणार होतं तुम्हाला, असं देखील सायली म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता श्रुती मॅडम ज्या असतात त्या खरं तर चेकिंगसाठी आलेल्या असतात. त्यासुद्धा इकडे प्रतिमाला जेव्हा त्या चेक करतात तेव्हा म्हणतात की मी 250 mgची गोळी दिली होती, तीच गोळी अजूनही चालू आहे ना. त्यावर तिथे असणारी जी सुमन असते ती म्हणत असते की हो 250 mgचीच गोळी चालू आहे, काय झालं, तर तुम्ही त्या गोळ्या व्यवस्थित देत आहेत ना, मला एकदा ती गोळी दाखवा, असं देखील सांगितलं जातं. आणि जेव्हा ती गोळी दाखवायला सांगितली जाते तेव्हा मात्र लगेच नागराज म्हणतो की थांबा मी दाखवतो. आणि असं बोलून तो आता ती गोळी दाखवायला जातो. तर त्याच वेळेला आता तो गोळी दाखवायला काढत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात विचार येतो की आता जर मी गोळी दाखवली आणि सर सगळ्यांना सत्य समजलं तर. म्हणूनच आता तो घाबरलेला असतो आणि त्याला समजत नसतं की आता काय करू. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सगळीजणं जी असतात ती खूप जास्त खुश असतात. तर सायली अर्जुन तिथे येतात. तर अर्जुन सगळ्यांना म्हणत असतो की सायलीचं असं म्हणणं आहे की ती ना सगळ्यांना तुम्हाला इन्व्हाइट करते तिच्या माहेरी. मग तिच्या माहेरी कोण कोण येणार आहे, म्हणजेच आश्रमामध्ये. तर इकडे मात्र कल्पना सरळ या सगळ्याला नकार देते आणि म्हणते की नाही, आम्ही कोणीही येणार नाही आहे, तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जा, पण मी तरी येणार नाही, असं कल्पना स्पष्टपणे सांगते. कल्पना जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता सायली आणि अर्जुन जे असतात ते मात्र ठरवतात की आपण तर जायचंच.
आणि म्हणूनच दोघंही जण आता जायचं ठरवतात. पण कल्पनाने नकार दिलेला असतो, पण बाकी घरातले इतर सायली आणि अर्जुनसोबत आता जाणार असतात. पहिल्यांदा सायली आणि अर्जुन आश्रमामध्ये जातात. त्याच वेळेला बाहेर जाऊन आता सायली जी आहे ती मधुभाऊंना हाक मारते. जेव्हा सायली मधुभाऊंना हाक मारते तेव्हा मात्र आता मधुभाऊ जे असतात ते बाहेर येतात आणि त्याच वेळेला आता ते कुसुमला सुद्धा सांगतात की अरे बघा रे मुलांनो, आणि अगं कुसुम बघ जावई बापू आणि साऊ आली आहे. आणि त्याच वेळेला आता मधुभाऊ जे काही खुश असतात ना, तेव्हा सायली म्हणते की अहो मधुभाऊ, तुम्ही तर आपल्या आश्रमाची पाटी अजून लावलेलीच नाही. आणि तेव्हा सायली जाऊन मधुभाऊंना मिठी मारते. तर आता अर्जुन आतमधून ती वात्सल्य आश्रमाची पाटी आणतो आणि ती पाटी घेऊन येतो आणि टेबलवर चढून ती पाटीसुद्धा लावतो आणि वात्सल्य आश्रम खऱ्या अर्थाने आता पूर्ण होतं. तर दुसरीकडे आता मुलंसुद्धा खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना त्यांचं आश्रम पुन्हा मिळालेलं असतं. त्यामुळे आता घरात जे आहे ते वातावरण खूपच आनंदमय असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.